नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांचा महाबळेश्वरमध्ये भव्य नागरी सत्कार। महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय नामदार मकरंद पाटील हे दिनांक 27/12/2024 रोजी महाबळेश्वर तालुक्याच्या दौऱ्यावर होते। पहिल्यांदाच मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर हिवाळी अधिवेशनामुळे ते नागपूर येथेच व्यस्त राहिले। अधिवेशनाच्या समाप्तीनंतर ते प्रथमतःच जिल्हा दौऱ्यावर आले असताना महाबळेश्वर तालुक्याचा दौरा आयोजित करण्यात आला होता। महाबळेश्वरमध्ये प्रथम वेण्णालेक येथे सत्कार करण्यात आला। तदनंतर महाबळेश्वर पंचायत समिती येथे सत्कार होऊन पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांचे आगमन होताच माननीय नामदार मकरंद पाटील यांच्या समर्थकांनी जेसीबीमधून पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले। येथील दुर्गामातेच्या दर्शनानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले। यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला। तेथून पुढे मुख्य बाजारपेठ मार्गे माननीय नामदार मकरंद पाटील यांच्या पदयात्रेस प्रारंभ झाला। बाजारपेठेतील व्यावसायिकांनी केलेल्या सत्काराचा स्वीकार करत पदयात्रा नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे आल्यानंतर कार्यकर्त्यांनी बनवलेल्या भव्य स्टेजवर माननीय पाटील यांचे आगमन होताच भव्य हार क्रेनच्या सहाय्याने घालून सत्कार करण्यात आला। यावेळी विविध संघटना, पतसंस्था, महाबळेश्वर नगरपालिका, व्यापारी संघटना, पत्रकार संघ यांनी बुके, शाल, श्रीफळ देऊन नामदार पाटील यांचे अभिनंदन केले। यावेळी महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी राजेश सोंडकरसह तृप्ती भोईर, महाबळेश्वर। शिवसेना महाबळेश्वर शहर राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विनंती आपण खाली जायचं। यांच्या वतीने या ठिकाणी तालुक्याच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आता सत्कार होतोय।